चला आज बनवायची आपल्याला मस्त पत्ताकोबीमध्ये आपल्याला मसूरची डाळ टाकायची आहे आणि मस्त सुक्की भाजी करायची आपल्याला. तुम्ही पहिल्यांदाच बघाल अशी भाजी का आपण पत्ताकोबीमध्ये मसूरची डाळ टाकलेली एकदम आणि एकदम मस्त होणार आहे आपली आता ही भाजी. सुरुवातीला बघा मी पत्ताकोबी कापून घेतलेली असे, जास्त बारीक नाही कापलेले. आणि त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकायचं आपल्याला, सगळं मिक्स करून घ्यायचं आहे त्याला आणि थोड्या वेळ आपल्याला ते तसंच ठेवायचं आहे. एकदम युनिक रेसिपी आहे ही आणि खायला तर एकदम मस्त होणार आहे. आणि बघा आता मस्त आपण सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि थोड्या वेळ झाकण ठेवून तसंच ठेवायचं आहे आपल्याला. आणि बघा आता मसूरची डाळ घेतलेली मी 1 वाटी, ती सुरुवातीला धुवून घेतली आणि थोड्या वेळ पाण्यातच ठेवलेली मी, कारण आपल्याला सुक्की भाजी करायची तर डाळ थोडीशी भिजल्या जाईल आपली पाण्यामध्ये. आणि 2 टमाटे घेतलेले, तो मोठेच कापून घ्यायचे आपल्याला, जास्त बारीक कापायचे नाही. आणि कांदे उभे कापून घेतलेले आपण, कोथिंबीर कापून झालेली. आता बघा आता आपल्याला याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे. थोडासा वास असतो ना तो निघून जातो पत्ताकोबीचा हळद मीठ टाकल्यामुळे आणि चांगली पण लागते. मग आता कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि लसूण चांगला ठेचून घेतला होता, तो सुरुवातीला टाकलेला आहे आणि नंतर पत्ताकोबी टाकलेली आहे. थोडीशी फ्राय करून घ्यायची आपल्याला, म्हणजे एकदम चविष्ट भाजी तयार होणार आहे आपली आता. आणि त्याच कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, राई जिरे कढीपत्ता आणि 2 मिरच्या टाकायच्या आपल्याला लाल. कांदा टाकून घ्यायचा आहे, तो परतून घ्यायचा आहे बघा मस्त थोड्या वेळ. आणि आता टोमॅटो टाकायचा आपल्याला, तो पण आता परतून घ्यायचा आहे मस्त. खूप मस्त भाजी लागते ही सुक्की भाजी आपली. आणि आता आपल्याला त्याच्यात मसाले टाकायचे बघा, धणे पावडर जिरे पावडर हळद गरम मसाला लाल तिखट, आपण हे सगळं टाकून घ्यायचं आपल्याला त्याच्यामध्ये सुके मसाले. सगळं मिक्स करून घ्यायचं बघा, कांदा टोमॅटो आणि मसाले. थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला आणि थोड्या वेळ होऊ द्यायचे झाकण ठेवून, म्हणजे छान आपलं मसाले छान तयार होतील त्याच्यामध्ये. थोडंसं पाणी टाकायचं, कोथिंबीर पण टाकली मी त्याच्यात, झाकण लावून थोड्या वेळ ठेवायचं आहे. आणि बघा मस्त मसाला आपला तयार झालेला आहे. आणि आता बघा पत्ताकोबी टाकून घ्यायची आहे, मसूरची डाळ टाकून घ्यायची बघा, कारण भिजली होती ती पटकन. आता आपली सुक्की भाजी मस्त तयार होणार. आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा. मसूरची डाळ लगेच शिजते. चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला, परत थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि झाकण लावून होऊ द्यायची मस्त भाजी आपली. आणि मस्त पोळी भाकरीबरोबर खायची आपल्याला, किंवा वरण भाताबरोबर तोंडी लावायला पण चालू शकते ही भाजी, सुक्की भाजी खूप टेस्टी होते. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. मस्त खा आणि स्वस्त राहा. बघा भाजी मस्त तयार झालेली आहे. आता एका बाउलमध्ये काढून घ्यायची ती भाजी, खाण्यासाठी तयार आहे मस्त पत्ताकोबी आणि मसूरची सुक्की भाजी.